नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूरजवळ डोंगरावर वणवा लावण्याच्या प्रकारात वाढ। सुकलेला पालापाचोळासह सुकलेले गवताला वणवा लावण्यात येत असल्याने वनसंपदा धोक्यात येत आहे। त्यातच या वणव्याचा फटका वन्यजीव प्राण्यांना बसत आहे। पोलादपूर तालुक्यातील डोंगरावर अज्ञात व्यक्तीने वणवा लावल्याने डोंगरलगत असणारी सुकलेली झाडे यावेळी त्याची झळ त्यांना बसत असल्याने वनसंपदेचा ऱ्हास होत डोंगर रांगा काळवंडत आहेत। जंगलात वणवा पेटल्याने या परिसरात धुराची चादर पसरली असल्याने या वणव्याची धग बसू लागली आहे। एकीकडे वनसंपदा जपण्याचे आवाहन करत वणवाविरोधी कायदा करण्यात आला आहे, मात्र तो कागदावरच असल्याचे दिसून येत आहे। तालुक्यातील मोकळ्या जागेत किंवा डोंगरमाथ्यावर सर्रास रात्री संध्याकाळी वणवे लावण्यात येत आहेत। तालुक्यातील जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी मार्च ते मेच्या महिन्यात जमीन भाजून घेण्याचे प्रकार पूर्वी काळापासून सुरू आहेत। त्यामुळे पीक चांगले येण्याच्या आशेनेही वणवा लावला जातो, मात्र यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होऊन जीवजंतू कीटकांचा नाश होतो। त्यामुळे वनसंपदा देखील नष्ट होत आहे। म्हणून याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे। ग्रामीण भागामध्ये जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे। गेल्या महिन्यापासून वणव्याचे प्रकार सुरू झाले आहेत। पोलादपूर तालुक्यातील डोंगरमाथ्यावर वन्यजीव प्राण्यांसह औषधी वनस्पती आहेत। वणव्याच्या काळात या वनस्पती जळून खाक होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे। मात्र वणवाविरोधी अभियानाअंतर्गत कोणतीही कारवाई होत नसल्याने वणव्याच्या प्रकारात वाढ होत असल्याचे या वाढत्या वणव्याने सिद्ध होत आहे। त्यामुळे जनजागृती करण्याची गरज आहे। वणवे टाळण्यासाठी वनविभागाने डोंगर परिसरातील लोकांच्या जनजागृतीची मोहीम प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे। वणवे रोखण्यासाठी स्थानिक मंडळींनीही पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।